सोलापुरातील कुचननगर भागामध्ये नागरिकांना गढूळ, आळ्यायुक्त आणि मैला मिश्रित पाणी मिळत असल्यानं संताप व्यक्त होत आहे। पिण्याच्या पाण्यामध्ये आळे असल्याचे अनेक नागरिकांनी निदर्शनास आणले असून आरोग्यावर घातक परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे। पाण्याचा पुरवठा अवेळी आणि कमी दाबाने होत असल्यामुळे घराघरात पाण्याची कमतरता जाणवत आहे। 5 दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याची वेळ येत आहे। मात्र हेच साठवलेले पाणी डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड यांसारख्या आजारांना आमंत्रण देत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। राहणार कुचननगर गेल्या 1 महिन्यापासून आमच्या घरात, आमच्या या भागामध्ये सगळं काळे पाणी, ड्रेनेजचे युक्त पाणी येत आहे। फार घाण वास येतो, त्यामुळे गटारात पाणी येत आहे, त्यामुळे आम्हाला रहिवाशांना फार होत आहे। ते आम्ही फिल्टरचे विकत आणून ते वापर करीत आहोत। गेल्या 1 आम्हाला फार त्रास होत आहे आणि याकडे कोणी కార్పొరేషన్లో ఫోన్ చేసి మాకు ఎవ్వరు ఇంత మా ఎంబరు ఎవ్వరు లక్ష తీసుకుంటలేరు, ఏం లే మన పిల్లలకు ఉల్టీ జలాబులు అయితే ఎవరు జవాబుదారా? మీరు ఇస్తారా దవాఖానలో పడితే? 15 దివసా ఇప్పుడు చెప్పినా మహానగరపాలిక దాస్కు చెప్పినాం, దాస్ మళ్ళీ ఇలా వచ్చి చూసాడు, ఆయన బి రాలేదు। బిస్తర్ నీళ్ళు తెచ్చుకొని తాగుతున్నాం, వంటకు అవే వాపరిస్తున్నాం। మేము ఎట్లా జగాయాలి? మాకు జిమ్మదారు తీసుకుంటాం, వాపరిస్తామే మాట్లాడి బట్టలకు, బాసనలకు, దానికి ఏమన్నా ఇంట్లోకి ఏమన్నా త్రాस ఇస్తావు నువ్వు दवाखान्याला? आमच्या घरात पाणी तर खूप आळ्या आहे। परवा दिवशी पाणी आलं, खूप आळ्या होतं आणि सगळं गटारचं पाणी येऊ लागलं। ते पोरं पिल्यावर पोट आणि जुलाब होऊ लागले त्यांना, पोरांना। मग असं पाणी आलं तर कसं सोडायचं? आणि पाणी पण प्रेशर येत नाही, बोर लावलं तरच पाणी येणार आम्हाला। मग असं झालं तर कसं? मग आता आणि चांगलं स्वच्छ ना, आम्ही बाहेरचं पाणी आणून पिऊ लागलो घरात आता। आणि त्या घरात तर सगळं डेरामधलं सगळं मध्ये आळ्याच आहेत। सकाळी सगळ्यांना दाखवलं त्या, आणि त्याने म्हणतात औषध घालून प्या म्हणतात। कसं पिणार औषध घालून आम्ही? स्थानिक नागरिकांनी सांगितलं, पाणी साचलं की डास वाढतात, पाणी उकळून प्यावं लागतं, मुलांना सतत आजार होत आहेत। प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। नागरिकांच्या या संतप्त प्रतिक्रिया पाहता प्रशासनानं त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता जोर धरत आहे। शंखनाथ न्यूजसाठी सनी भोंगाडे यांचा रिपोर्ट।